बघूया तो बघा, हा बघा केवढा आहे, हा बघा, हे बघा एक नंबरचा, हा बघा कसला झाड आहे बघा. बघा ह्याच्यात पहिला आपण आयर मारलेला आणि आता पण मारला. त्या टपात घे, टपात घे, टपात घे, ह्याचा टपात टाक, टपात टाक. हा बघा, हा बघा कसला आहे, साईज बघा. पुन्हा आपण त्याच्यातच त्या दगडीमध्ये आयर मारला. आपला लक आहे, एवढा मोठा आयर भेटला आपल्याला. असा एक नंबर साईज भेटला आयर. चला खूप झाला, पडलाय त्याला, मजबूत पडलाय. साईज बघा, साईज बघा, एक नंबर. खाली येईल तिथं, मग एकदा बघून येऊ आपण. हा बघा, हा आता येत आहे बघा कसला, बघा बा भेंडी, एक नंबर साईज बघा कसला आहे बघा. आहे बघा दोन दोन एक नंबर साईज अशी मोठ. तर ह्या माशाला ना आईर आणि इंग्लिशमध्ये ईल बोलल्या जातात बघा, जिवंत आहे अजून. नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपण ना मासे उपसायला आलेलो होतो. तर आपण झाडपाल्याची मास घातली होती बघा इथे, आणि ह्याच्यामध्ये आपण अगोदर आयर मारलेला होता. तर त्याच्यामध्ये ना पुन्हा मोठा आयर आहे. तर त्या झाडपाल्याच्या ह्याच्यानं काय तो बाहेर आला नाही मास घालून, तर तो आतमध्ये गेला कोचीचे फटके वगैरे खाऊन. तर त्यासाठी आता आम्ही ते उपसतोय पुन्हा, आणि माचीस तर घेऊन नाही आला आहे. आणि इकडे बघू शकता तर पाऊस वगैरे उठला इकडे. तर बघूया याला आता काढायचं. लय मोठा आयर आहे, तर मी पुढे दाखवीन तुम्हाला केवढा मोठा आहे ते. आणि मासे वगैरे भेटलेत आपल्याला, ते पण तुम्हाला मी दाखवीन. तर फक्त आयरासाठी आपल्याला उपसायचं आहे खास करून. तर हे बघा आपल्यासोबत आता मागील व्हिडिओमध्ये खूप डॉक्टर साहेब वगैरे होते, मोहित वगैरे तर होता. आता एक त्याच्यामध्ये ॲड झाला आहे, रम्या आहे आपल्यासोबत, आणि आपली डॉग कुत्रे आहेत आपल्यासोबत. चला तर आपण आता फटाफटनं चिकोल लावून घेऊयात. तर चिकोल कसं लावतो तो मोहित दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इकडून चिकोल असं लावलं, फक्त इथं मध्येच लावायचं आहे. आणि कोयतीचे फटके वगैरे खाऊन गेला आहे. तर तुम्हाला कंटिन्यूस दाखवतो, पुढे कंटिन्यूस राहा मित्रांनो. हे बघा हे उपसायचं, एका आयरासाठी उपसायचं आहे आम्हाला आता. हे पुन्हा ह्याच्यामध्ये आयर आहे, तो खूप मोठा आयर आहे. आणि माचीस तर घेऊन नाही आला, तर बघूया कसा बाहेर पडतोय ते. लिपकलं असेल व्यवस्थित, लिपक तिथे. इथे चिकोल बनवायला सांगते रम्याला, मी उपसतो आता फटाफट. दगड वगैरे व्यवस्थित इकडे लावलं आहे. हे बघा इथून असा पाठ काढला होता. आपण अगोदर तिकडे चिकोल केला, आता इथेच करतोय. खास आयरासाठी आपण उपसतो. हे छोटा आयर असतात आपण सोडून दिला, असं खूप मोठा आयर आहे असा. चला आता पुढे दाखवतो, कंटिन्यूस राहा. मी पण अर्धा केलेला आहे, आणि आपल्याला इथं आयर दिसलंय बघा. मुळीच्या हातात जवळ आयर आलाय, बघूया तो बघा. हा बघा केवढा आहे, हा बघा, हे बघा एक नंबरचा आहे. हा बघा कसला झाड आहे बघा. बघा ह्याच्यात पहिला आपण आयर मारलेला आणि आता पण मारला. त्या टपात घे, टपात घे, टपात घे, ह्याचा टपात टाक, टपात टाक. हा बघा, हा बघा कसला आहे, साईज बघा. चल चल बाहेर घ्या, बाहेर घ्या, बाहेर घ्या, बाहेर घ्या. मासे पण किती भेटले ते पण दाखवतो तुम्हाला. आयर बघा कसली, साईज बघा कसली भेटले, एक नंबर साईज भेटले. अजून एखादा नाही ना. हा बघा साईज बघा, साईज बघा काय. काढ असं वर जिवंत. हा बघा साईज बघा. पुन्हा आपण त्याच्यातच त्या दगडीमध्ये आयर मारला. आपला लक आहे, एवढा मोठा आयर भेटला आपल्याला. तरी बघा दाखवतोय बघा तुम्हाला. हे बघा, हे बघा साईज बघा. हे बघा कसला धिप्पाडच्या धिप्पाड एक नंबर साईज भेटलाय बघा. खाली घातल्यावर थोडासा. हे बघा, हाय बघा कसला बघा इल मासा, एक नंबर साईज भेटले आयर. चला खूप झाला, बघा ह्याच्यामध्येच भेटले. ॲक्च्युली आम्हाला दमवला नाही ते उपसून, आणि उपसायला पण काय घेऊन नव्हतं आलं, फक्त एकच टप होता. आणि इथं ना सारखं फुटत होतं. आणि ह्याच्यात ना मले वगैरे जाड आहेत. हे बघा
आपल्या ऑल टोटल मासे किती भेटतात ते पण तुम्हाला दाखवतो मी. चला आपलं काम झालं. आयर भेटला आपल्याला. आपण आयरासाठीच उपसतो स्पेशल. तरी बघा मास लागले बघा. मासे बघा बघा मल्याचे बघा. हे बघा हा बघा कसला मासा आहे. हा बघा. आणि आपलं उपसावं लागलं कारण पाणी गरम असल्यामुळे ना आतमध्ये दगडीचमध्ये राहिला त्याच्यामध्ये. म्हणजे आपण त्या दगडीमध्ये 2 आयर मारलो. मासे किती भेटले ते पण तुम्हाला आता ओतून दाखवते बघा. मासे बघा आम्हाला काय भेटले. आयर प्लस मासे एक नंबर असे बघा. हे बघा आयर बघा कसला भेटला. दांडगा एक नंबर. आणि त्याचं दात बघा कसलं डेंजर आहेत. इल मासा. तर ह्याच्यामध्ये ना मळ्याचे मासे जाडजाडे. हे बघा खवली वगैरे बघा. काम 25 झालं. पाणी गडूळ झालं आहे काय अर्थ नाही. तर आपल्याला ऑल टोटल असे किती मासे भेटतात ते तुम्हाला दाखवते बघा. खवली वगैरे आहेत त्यांना पण पकडायला लागले बघा. या एक नंबर असं काम झालं आहे. आणि मेहनत पण जाम घेतली आम्ही. हे बघा इथे चिखल वगैरे बनवला. कमीत कमी 3 ते 4 वेळा फुटलं इथे फुटलं 3 ते 4 वेळा. आणि त्याच दगडीमध्ये आपण पुन्हा आयर मारला. हे बघा आता मी इथं फोडतो जेणेकरून ह्याच्यातले मासे वगैरे असतील ना. मासे तर नाहीच आहेत त्याच्या मुलात कारण आयर होतं त्याच्यामुळे. आयर असला तर मासे भेटत नाही. तर ही दगडना सारखी फुटत ती. त्याच्यात कुठे मासे असतील ना ते इथले बघा सर्व. कारण मोहितने ऑलरेडी फटका वगैरे मारलेला होता जोरात. सर्व पाणी आलं. आणि ह्याच्यामध्ये आयर असतं मित्रांनो. हर वर्षी आम्ही मारायचो. पण यंदा उपसून 2दा भेटला आयर. हे बघा इथे पण हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. खवली बघा कसल्या जाडजाड्या. त्यांना पकडायला लागेल आपल्याला जाऊन. तर मित्रांनो बघा हे सर्व पाणी गडूळ झालं नाही. आता मला काय दिसत नाही बघा. मल्याचे मासे वगैरे हे बघा इथे खवलीचे वगैरे. आता ह्याच्यातनं पकडून घेऊया आपण. इथे डबा खोल आहे. ह्याच्यामध्ये कमरभर खोल आहे. ते वांड आहे. अरे गेला मल्या. शे इथं कुठंतरी गेला. हातातला मल्या होता तो. जाडा मल्या होता गेला. जाऊ द्या पर्याय नाही. पाणी पूर्ण गडूळ झालं. इथे मच्छरदाणी काढा आपली. आता ह्याच्यातनं मासे पण नाही दिसणार. पाणी गडूळ आहे तर उपसून हे उपसलं ना त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मासे. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण पहिले मासे पकडलेलं. त्यामुळे मासे तर आपल्याला भेटले नाही एवढे. मासे तर भरपूर पकडले आपण ह्याच्यात. हे बघा अशा खवली पकडून घेऊयात. इथे घालवला मला. आणि इथं उलटी बघा झाली. मला नको सांगू. एवढे मासे आणि आयर वगैरे भेटलाय. तर पुढे ऑल टोटल अजून किती भेटतात ते तुम्हाला दाखवतो. चला तर कंटिन्यूच राहा मित्रांनो. तर मित्रांनो चला आपण आता खाली जाऊया. पाऊस उठला आहे. ढगाळ वातावरण केलं नाही. आयर तर मारला आपण. आता अजून बघूया दुसरं काय भेटतं काय. हे बघा मोहितकडं आयर आहे. रम्या वगैरे इकडं चाललं आहे. आपण इकडं खाली जातो आता. चला आज उपसण्याचा बेत नव्हता आमचा. मास घालण्यासाठी आलेलं होतं. पण पाणी गरम असल्यामुळे लगेच आयर आलं. एक नंबर अशी साईज भेटली. आणि मग ते उपसावं लागलं आपल्याला. कारण झाडपाल्याच्या याच्यानं आयर बाहेर आलं तरी मरत नाही. पाणी आता गरम आहे ना. आणि पाणी कमी आहे. पाणी पूर्ण आटल्यामुळे बघा. इकडे आता कोलबे वगैरे जाम भेटतील. तर वर बघूया आपल्याला काय काय भेटतं अजून. जांभळं बघाल तर एकदम डेंजर असे जांभळे बघायचं. जांभळं बघ किती त्याचे बघायचं. जांभळं एक नंबर जांभळं. नदीची जांभळं काय काय किडलेले आहेत तर त्यामध्ये भीती वाटते खायला. एक नंबर असे जांभळं. चला आता वर जाऊया आपण. आता वर मास्क टाकूया आपण.
एक रिंग्यांच्या मासने ज्या मासे मारतात मित्रांनो. आणि दुसरं तो एरंड्याचा का काय हुरडाचं असं काहीतरी नाव आहे त्या झाडाचं, आपलं झाड नाही माहीत. पण आपल्या नदीच्या नदीच्या बाजूला जाम भेटतात ते झाडं, त्याच्यानं जाम मासे मारतात. मासे मरत नाही म्हणजे जिवंत राहतात, पण ते गुदमारल्यासारखे उलटे होतात आणि मग नंतर थोडं निवळ पाणी झालं ना का पुन्हा जिवंत होतात. त्याच्यानं मास काय खराब पाणी वगैरे होत नाही. हे बघा ह्याच्यामध्ये पण आयर असतो, बघूया भेटला तर भेटला. ह्याच्यामध्ये आपण बघूया अंदाज आपला. ह्याच्यामध्ये आपण मास घालूया, थोड्या वेळेला आपण दाखवतोय बघा इथं वरती घालूया आपण, म्हणजे ह्याच्यामध्ये असलं तर बाहेर येईल. तर मित्रांनो बघा आता ह्याच्यामध्ये हे केलं आपण झाडाचं. मला एक मला नाही खगोल आहे ही बघा. अरे तू मला भेटला मग आजचा झाडा. हे बघा आता उलट्या होतील बघा. कोलब्या बघा कसले येतात. ह्याच्यामध्ये ना कोलब्या मासे वगैरे भरपूर आहेत. हे बघा बारीक बारीक मासे बघा. आता असं कॉर्नरला येतं. हे बघा आली कोलंबी. हे बघा नूर आहे ते. हे बघा असल माल तर इथं आहे. जो असल माल आहे, एक नंबर खायला लागतो. आयर मूर आहे बघा, हिला मूर बोलतात आपल्याकडे. टायगर मोरी बघा. कुठे जातो आत्ता तर खरीच हे झालं बघा. ह्याच्यामध्ये ना तर कोलब्या बघा असल्या बाहेर येतात. हे बघा हे बघा हातात माझ्या आहेत कोलब्या. हे बघा र कुठं पडली र खाली. ही बघ इथं काय हे बघा. दगड्यात बघा कोलब्या बघा. अस्सल कोलबी खायला मस्त लागते. हे बघ केवढे तिला का सोडतं. बारीक पण छान लागते. सगळ्या कोलब्याच असतील आता. खाली काय नाही कसं बघ. हे मासे ते झाले नोटंकी मासे आहेत ना. आताशी हे होते. हे बघ इथं उलट झालं मला बारीक. उड्या बघा कशा मारतात. हे बघा आधी पानाजवळ आली बघा. इथे काय एक भेटली, इथे एक कोलबी आहे. बघा कसले इथं कुठेतरी घुसली मार जाडी. हे बघा खवल बघा कसले. हे बघा आली. हे बघा इथे पडले. हे बघा इथे काय
दर ह्या घेऊन जा, मी खालतून घेऊन येतो. मुठभर भेटल्या. मित्रांनो आयर बघा, हा बघा केवढा मोठा आयर. हा बघा आयर बघा, मगाशी मारलेला. हा बघा एक नंबर साईड. हा बघा आयर बघा. हा बघा आयर बघा. हा मारू नको, मग मारू नको. पडलाय त्याला, मजबूत पडलाय. साईज बघा, साईज बघा, एक नंबर. खाली येईल तिथं, एकदा बघून येऊ आपण. हा बघा, हा आता येत आयर. 2 भेटले मित्रांनो, एक नंबर साईज. साईज बघा, बघा साईज बघा, साईज बघा, साईज बघा, आयर बघा. कडक. 2 काटा नाही. अरे त्याला दणकवली धरून. बाई 2 साईज बघा, साईज बघा. 2 मारलं, 2 मारलं बघा. बघा 2 काय बघा कसला. बघा बा भेंडी, एक नंबर साईज बघा कसला आहे. बघा आहे बघा. बघा ह्याच्यात ना आला आणि ह्याच्यामधून आला, इथून असं या कमी पाण्याने इकडे आला, इथं त्याला दांडकली धरून. तो काढरे मग तो पण तुम्हाला दाखवते बघा. तुम्हाला असं वाटेल आम्ही काहीतरी बोलतोय. बघा 2 आयर मारलं. हे बघा आज फक्त आयरच. हे बघा कसं 8 केला नाही बघा. त्या पिशवीमध्ये टाका. आईर पिशवीमध्ये टाकूया. एक नंबर आहे बघा. बघा 2 एक नंबर साईज अशी मोठमोठे भेटलेत आयर. हाताची अवस्था बघू शकता. एक नंबर काम असं 25 केला. कामच भारी केला आम्ही. 2 आयर भेटला मला. 2 नांद खुला आयर मारला आम्ही, नांद खुला. आणि मासे बघायचे बघा, मासे बघा किती भेटले ते बघा आम्हाला. तर मित्रांनो बघा, आपण आता ना गोठणीवर आलो आहोत आणि आपल्याला ऑल टोटल आता मासे किती भेटलेत ते तुम्हाला मी दाखवतो. आणि आपण हा व्हिडिओ इथे एंड करूयात. तर आपल्याला 2 आयर भेटलेत ते तुम्हाला दाखवतो. एक जिथे आपण पहिला आयर मारलेला होता त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी उपसणीचा, त्याच्यामध्ये एक आयर भेटला. आणि ते एक वरती कडाजवळ आता भेटला आयर. तर आयर दाखवतोय बघा. आयराची साईज बघू शकता तुम्ही. ही पिशवी भरले. हे बघा आयर बघा. हे बघा 2 आयर भेटलेत. हा एक, हा बारका आहे आणि हा मोठा आहे बघा. हा मिनिमम बोललात ना तर 2 किलोच्या पण वरती जाईल. हाय बघा कसला. हा बघा एक नंबर अशी साईज आहे. हे बघा. तर ह्या माशाला ना आयर आणि इंग्लिशमध्ये ईल बोलल्या जातात. बघा जिवंत आहे, अजून मेलेला नाही. तर याला पाण्यामध्ये सोडलं तर जाईल. जिवंत आयर. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनल जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.